जय शिवराय मित्रांनो. बऱ्याच अशा कन्सेप्ट आहेत की जसं की शेळीची डिलिव्हरी करणे किंवा शेळीला प्रेग्नंट अवस्थेमध्ये तिची काय काळजी घेणे बॉस. तर शेळीची डिलिव्हरी करणे शेळीपालनात हे खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट असतं. तर आपण मित्रांनो आता असा योग आलेला आहे आपल्या फार्मवरची ही पहिला पार्ट आहे फर्स्ट वेताची आहे. हिची डिलिव्हरी आपण आता करणार आहोत मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर तिला ताकद लावू द्यायची खूप गरजेची मित्रांनो. तिच्यामध्ये जेवढी जान आहे तेवढी तिला लावू द्यायची. ज्यावेळेस ती असमर्थ असते त्यावेळेस आपण थोडा प्रयत्न करायचा. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तिला आपण आहे ना असं खाली पाडू. हे बघा मित्रांनो फर्स्ट वेताची पाठ होती आणि बोकड म्हणजे बोकड दिलेला आहे मित्रांनो. तिने थोडा मोठा असल्या कारणाने काय झालं ना की तिला थोडा जोर जास्त लावावा लागला. तर पिल्लू एकदम छान आहे मित्रांनो. तर अशी जी घाण असते ही घाण काढून टाकायची असते मित्रांनो. याच्या तोंडाला ना असा नॉर्मल फवारा असा फुकारा मारावा, कारण जेणेकरून जो घाण असेल ना ती पोटात चालली जाते त्याची. मित्रांनो तुम्ही शेळी पालन करत असाल ना किंवा बोकड पालन करत असाल, प्राण्याला संपूर्ण जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. जोपर्यंत तुम्हाला प्राणी कळत नाही ना तोपर्यंत तुमचं शेळी पालन असो किंवा बोकड पालन असो किंवा कुठलाही प्राणी संगोपन करत असाल तोपर्यंत सक्सेसफुल नसतो मित्रांनो. तर बघा सक्सेसफुली डिलिव्हरी झाली आपल्या शेळीची. आज ही पहिल्याच वेताची पाठ होती आपल्या फार्मवरची. बोकड बघू शकता तुम्ही किती छान दिलेला आहे तिने. आणि इथं असे शिरोई जातीचा ब्रीडर होता. त्या ब्रीडरने आपण ह्या पाठीला क्रॉस केलेलं होतं मित्रांनो. बघा तुम्ही किती छान पद्धतीने आपला बोकड समोर आलेला आहे आज. बघा गुड. बघा गुड 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 गुड. बच्चा आहे का काय अजून? तर मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस फर्स्ट वेताची शेळी असते ना तर तिची डिलिव्हरी असते ना ती थोडी क्रिटिकल डिलिव्हरी असते मित्रांनो. तिला सगळ्या गोष्टी एकदम ऑड वाटत असतात. तिला एवढा एक्सपिरियन्स नसतो. तर ती आपलं जे बोकड असतं ना त्याला एवढा केअर करत नाही किंवा चाटत नाही ती. तर मग आपण काय करायचं, हे तिच्यावरची जो जळमट असतं ना मित्रांनो हे थोडंसं असं तिला चाटून द्यायचं. ठीक आहे. याच्याने काय होतं ना ज्या शेळीला ह्या पिल्लाचा लळा लागतो थोडासा, म्हणजे तिला कळतं तिचा याचा वास तिच्या नाकात भरला जातो म्हणजे ती पिल्लं ओळखू शकते तिचं.